जिजाऊ घडल्या पाहिजे. आधी शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजाऊ आणि अगोदर शहाजीराजे घडले पाहिजे. अमृतासारखं जीवन आहे छत्रपती शिवरायांचं. ज्यावेळेस अफजल खान या महाराष्ट्राच्या मातीत आला, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. अमृतासारखं जीवन आहे. तुकोबराय अमृतासारखं जीवन जगले, नामदेवराय अमृतासारखं जीवन जगले, म्हणून त्यांना देव भेटला. देव तुम्हालाही भेटतो, देव आम्हालाही भेटतो, पण त्यासाठी काय करावं लागल? अभंगाचं दुसरं चरण.
ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. तुकोबारा म्हणतात या दुसऱ्या चरणात, देवा तू मला अशांचा संग दे ज्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा असेल. ओलावा म्हणजे शब्द भिजवायचे का, शब्दावर पाणी ओतायचं नाही. वाणी कशी वापरायची, कसं बोलायचं. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या बोलण्यामध्ये मायाळूपणा असावा. अमृताची देवाचे कारणी. आपल्या बोलण्यामध्ये मायाळूपणा असावा. पण आजकाल मायाळूपणा राहिला नाही. राहिला का हो? एखादा पाहुणा घरात येत असेल तर त्याचं स्वागत कसं करावं. सानंदम सदनम सुताश्च सुदेया, कांता आणि मृदू भाषण. पण आजकाल मायाळूपणा राहिला नाही. काही ठिकाणी फार गोड भाषा वापरतात बघा. म्हणजे आपल्या सुद्धा गावामध्ये अत्यंत अशी मायाळू मंडळी आहेत. आमचे मुंजाजी काका अत्यंत सगळ्यांना जीव लावणारे, आम्ही अनुभवलं त्यांना वारीमध्ये. पाहुणचार कसा असावा यांच्या घरी आम्ही आज पाहिला. पाहुणचार कसा असावा ते यांच्याकडून शिकावं बरं का. एखादा पाहुणा घरात येत असेल तर त्याचं स्वागत कसं करावं. काही ठिकाणी फार गोड भाषा बोलतात बघा. या, बसा, चहा घेणार का, पाणी घेणार का, किती गोड वाणी आहे. पण आपल्या इकडे एखादा पाहुणा येऊ द्या, या, बसा, गिळा आणि पसरा, हे असं आपलं बोलणं. पण संतांच्या बोलण्यात मायाळूपणा आहे. नामदेव महाराज म्हणाले, बोलू ऐसे बोल जणे बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्यात मायाळूपणा असावा. काल परवा एके ठिकाणी कीर्तनाला गेले आणि तिकडून आला पप्या. आता इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्या आला आणि म्हणला, महाराज चला आमच्या घरी चहा घ्यायला. पप्याच्या घरी गेलो आणि पप्याच्या घराबाहेर होत्या म्हशी. पप्याला म्हणलं, पप्या म्हशी दूध देतात की. पप्या म्हणला, महाराज देत नाही, काढावं लागत आहे. त्याचे वडील आले आणि म्हणले, महाराज बसा पाणी घ्या. मी म्हणलं, नाही काका मला सर्दी झाली. अहो घ्यावं म्हणले, बिस्लरी बॉटलचं पाणी आहे. मी म्हणलं, काका खरंच पाणी थंड आहे, मला सर्दी झाली. मग काका म्हणले, महाराज जात नसेल सर्दी तर घेऊन बघा आरधी. विठ्ठल हे असं आमचं बोलणं असतं. काल परवा एक वडील आपल्या पोराला संस्कृत शिकवत होते. पोरग धावत धावत आलं. म्हणलं, पप्पा पप्पा मला संस्कृत शिकायचंय. बाप म्हणला, काय नाही बाळा सोपं असतं. कोणत्याही शब्दावर टिंब द्यायचा म्हणजे संस्कृत झालंच. टिंब देतम तर संस्कृतम होतम. पोरानं पाठच केलं. टिंब देतम तर संस्कृतम होतम. टिंब देतम
तसंस्कृतम होतं. दुसऱ्या दिवशी आईने जेवायला खिचडी केली. खिचडी गरम गरम होती. पोराला प्रश्न पडला, आता काय म्हणावं. पोरानं सुरू केलं, बाबम बाबम भातम मुनम मुनम. बाबम बाबम भातम मुनम मुनम. बापाला वाटलं आता काय नाही, कार्यक्रम अंगलट आला की काय. बापाने सुरू केलं, बाळा फुकम फाकम गिळम गाळम विठ्ठल. असे आमचे संस्कार. म्हणजे बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. काल परवा एका मुलाला प्रश्न विचारला. त्याला म्हणलं, बाळा 10 मधून 10 गेले, किती राहिले? 10 मधून 10 गेले 0. त्याला काय उत्तर सांगता येत नव्हतं. ते म्हणलं, ताई मला तसलं काय अवघड गणित सोडवता येत नाही, आपल्याला काहीतरी लॉजिक विचारा म्हणलं. मी म्हणलं, बाळा सोपंच तर 10 मधून 10 गेले, किती राहिले? नाही म्हणलं, मला लॉजिक विचारा. म्हणलं, बाळा समज तुझ्या आईनं तुला डब्यात 2 पोळ्या दिल्या. 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातल्या तू 2 खाल्ल्या. 2 पोळ्या दिल्या, 2 खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. हे अशा आमचे संस्कार, असं आमचं बोलणं. पण संतांच्या बोलण्यात मायाळूपणा आहे. दुसऱ्याच्या अंतःकरणातलं दुःख ज्यांना कळतं असं संतांचं हृदय आहे. मग आता संतांचा संग करायचा आहे तर संतांना ओळखायचं कसं, प्रश्न आहे. कारण आज समाजामध्ये पाखंडी संत खूप झाले हो. खरे संत ओळखायचे कसे? आज कलियुगात खूप संत झाले. ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नाही, हाती तमाखूची नाही. ऐसे संत झाले कली, हाती तमाखूची नाही, हाती तमाखूची नाही. भांग भुरका हे साधना, पचली पडे मद्यपान. ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नाही, हाती तमाखूची नाही, हाती तमाखूची नाही. असे म्हणले कलियुगातले संत. मग आता संतांना ओळखायचं कसं, प्रश्न आहे. संत असावे तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे, नामदेवरायांसारखे. तुकोबाराय बरं झालं म्हणले देवाला, बरे झाले देवा आता निघाले दिवाळे. परिया दुष्काळे पिढा केली. बरं झालं म्हणले देवा दुष्काळ पडला. बरं झालं देवा बाईल कर्कशा, परी ही दुर्दशा जनामज. बरं झालं म्हणले देवा तू मला अशी बायको दिलीस, जी उठता बसता खाता पिता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची. या काळतोंड्याचं थोबाड बघायला लागतंय अशी ती येता जाता सारखं कमरेवर हात देऊन पांडुरंगाला म्हणायची, या काळतोंड्या पायी माझा नवरा फार बिघडलाय. जाता येता म्हणायची, तू मला नंतर येऊन भेट म्हणायची देवाला. नाही तुला चपलं ना हाणलं ना तर नाव आवली नाही सांगायची. पांडुरंग आपला विटेवर उभा, कटेवर हात, म्हणायचा बाई ग माझी फार इच्छा आहे तुला भेटायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिंमतच होत नाही तुझ्या पुढे यायची. असं पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाला भजत होती, पूजत होती आवली. तुकोबारांचं प्रपंचाकडे लक्ष नाही, लेकरा बाळांकडे लक्ष नाही. लोक गांजली, माणसं परागंदा झाली. भयान दुष्काळ पडला. गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून गेली. नवे नवे तुकोबारांची एक पत्नी एक मुलगा त्या दुष्काळात मरण पावला. अशा वेळी घरामधलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं लोकांना. 14 पोती भरून कर्ज खाता होती महाराजांच्या घरात, ती सगळी इंद्राणीच्या डोहात बुडून टाकली. रिकामे झाले. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या न्यायाला सगळंच देऊन टाकलं आणि पांडुरंग पांडुरंग करत घरातनं बाहेर पडायचे. एकदा आळंदी, एकदा पंढरपूर, एकदा आळंदी, एकदा पंढरपूर. उरला वेळ भोरप्याचा डोंगर. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण इकडे आवलीच्या जीवाला काही चैन पडायचा नाही. ती म्हणायची, धनी तुम्ही रोज लोकांचे पाय पकडण्यासाठी जातायसा,
पर माझ्या संसाराची पार धुळघाण झाली. जरा लेकरा बाळांकडे बघा. तुकोबरांनी म्हणावं, आवले अगं जिजे, अगं कशापायी काळजी करती. ज्यानं चोच दिली चारा सुद्धा तो देणारच आहे ना. व आपण फक्त निमित्त आहोत. सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय. सगळं त्या परमेश्वर पांडुरंगाच्या कृपेने चाललंय. तुम्ही इथं बसलात त्याच्या कृपेनं. मी इथं उभी राहून कीर्तन करते, फक्त त्या पांडुरंगाची कृपा. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलायले. आपण कोण आहोत तरी पण आपण संसारात किती उड्या मारतो, किती उड्या मारतो संसारात. माझी बायको, माझा बंगला, माझी गाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी. बस ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. संसार संसार संसार. संसारात आपला आहेच काय हो? काय आहे का आपल्या संसारात? एक बायको, एकच आहे की? एक बायको, 2 पोरं आणि 10-12 एकर जमीन. त्याच्या पलीकडे आपल्या संसारात काय आहे? पण संसार संसार त्या रावणाचा केवढा होता. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती महाराज? 80,000. किती बायका होत्या? 80,000. आमची एकीनच भाकर बंद केली. त्यानं 80,000 कशा सांभाळल्या असतील बरं? त्या 80,000 बायका नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या. 80,000 बायकाची 1,00,000 पोरं. परत त्या 1,00,000 पोराच्या 1,00,000 सुना. ते बी त्याने एक एक केली असेल तर एवढा मोठा संसार त्या रावणाचा. आपल्या गावरान भाषेत सांगू, स्वतंत्र मतदारसंघ, फॉर्म भरणे, निवडून येणे, फॉर्म भरणे, निवडून येणे. प्रचाराच्या सभाच घ्यायच्या नाही. एवढा मोठा संसार त्या रावणाचा. रावणाकडे सगळं होतं. धन होतं, पैसा होता, ज्ञान होतं, बायका होता, पण रावणाचं चारित्र्य शुद्ध नव्हतं. ज्ञान एवढं होतं रावणाकडं. आपण जे शिव तांडव ऐकतो की नाही, जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गले वलम वलम विकांबुजंग तुंग मालिक मड्ड मड्ड मंडिनाथ वड्ड मर्वयं चकार चंड तांडवंत नोतुम शिव शिव यथागताः सभ्रम ब्रह्मण्डिनी पणिर्झरी विलोलरी चिवल्लरी विराजमान मूर्धनि गद्ध 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 चल्ललाट कट्टकाव जय किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणाम राधरे नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरंतिगंध संतती प्रमोदमान मानस कटाक्ष धोरणी निरुद्धरापदी सिद्धिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरपणा मणिप्रभ कदंब कुमुद्र वप्रलिंग दिग्वधूके अंद सिंधुरस्फुरत वधुतरीय मेदुरे मनो विनोद मधुतं विवर्तु भूतभूतरी ताभुजंग पिंगल स्फुरपणा मणिप्रभा मकुमुद्र वप्रलिंग दिग्वधूके मदंद सिंधुरस्फुरत वधुतरीय मेदुरे विनोद मधुतं विवर्तु भूतभूतरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे रचणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रावण. रावण एवढा शिवभक्त होता, एवढा महादेवाचा भक्त होता, पण त्याचं आचरण शुद्ध नव्हतं. म्हणून आपण रावणाचा जय जयकार करत नाही, रामाचा जय जयकार करतो. मग आता संतांचा संग करायचाय तर संतांना ओळखायचं कसं? कसं असतं सेवन, कसं असतं खाणं, कसं असतं पिणं? अभंगाचं 3रं चरण.
कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसी याचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. तुकोबरा म्हणतात ज्यांचं खाणं चांगलं आणि पिणं चांगलं असेल आणि पुष्टकांती म्हणजे आपली बॉडी आपली शरीरयष्टी पुष्टकांती तैसी दिसे वरी म्हणजे आपली बॉडी शरीरयष्टी धन धाकट असावी अशांचा संग तुम्हाला दे भगवंता. पुष्टकांती कशी असावी भगतसिंगांसारखी धर्मवीर छत्रपती शंभूराजांसारखी. ये संबा 1000 बार जिएगा ये संबा 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा अपना हिंदू धर्म. असे असावे तरुण असे असावेत तरुण. पण आमचे तरुण ज्यांना रोज रात्री आणावं लागते धरून असे आमचे तरुण. तरुण असावे भगतसिंगांसारखे. ज्या दिवशी भगतसिंगांना फाशीची शिक्षा होत होती त्या दिवशी भगतसिंग व्यायाम करत बसले. ज्या दिवशी फाशी त्या दिवशी व्यायाम. जेलरला आश्चर्य वाटलं. जेलरला विचारलं काय हो भगतसिंग तुम्हाला आज फाशी होणार आहे आज तुम्ही व्यायाम करता आज तुम्ही मरणार आहात तुम्हाला माहित नाही. भगतसिंग म्हणाले जेलर साहेब मला चांगलं माहितीये मला आज फाशी होणार आहे मग तुम्ही आज व्यायाम का करता. त्यावेळेस भगतसिंगांनी फार सुंदर उत्तर दिलं. एवढं आजचं उत्तर जरी घरी घेऊन गेलात तरी मायबाप हो या कीर्तनाचं सार्थक होईल. भगतसिंग म्हणाले जेलर साहेब त्याचं काय ना मी जेव्हा छोटा होतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई देवपूजा करायची. आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची. मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो आईच्या जवळ द्यायचो. पण सगळीच फुलं आई काही देवाला वाहायची नाही. त्यातली काही गोंडस टवटवीत पांढरी शुभ्र फुलं निवडून आई देवाला वाहायची. तेव्हा मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाही तर चांगल्या गोंडस टवटवीत फुलांनाच देव जवळ घेतो. मग आज मी माझ्या भारत मातेसाठी समर्पित होतोय. मी आज माझ्या देशासाठी फासावरती जातोय. मग मी सुकलेलं शरीर घेऊन कसं जाऊ म्हणून मी आज व्यायाम करतोय. याला म्हणायचं पुष्टकांती. असे असावेत तरुण. म्हणून तरुणांना एक हात जोडून विनंती करते तुमची बहीण म्हणून सांगते व्यसन करू नका. दारू गांजा मत्तियो यारो अक्कल गुंग हो जाती है अपने जेबों क्या दाम खर्च कर जेब में मिट्टी आती है. दारू गांजा पिऊ नका संसार उद्ध्वस्त होतो दारूनं. आईची सेवा करा वडिलांची सेवा करा. देव देशापेक्षा धर्मासाठी तुमचा जन्म झालाय माझ्या तरुण मावळ्यांनो. आत्महत्या करून ते आयुष्य गमवायसाठी भगवंताने तुम्हाला आयुष्य नाही दिलेलं. छत्रपती शिवराय शंभूराजे स्वामी विवेकानंद भगतसिंग यासारख्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तसं चारित्र्य घडवा. जमलेल्या माता भगिनींना तुम्हीही मुलगी आहात मीही मुलगी आहे. मला माहिती आहे त्या हाताच्या फोडासारखं माझ्याही बापाने मला सांभाळलं. पण माझा बाप ज्यावेळी 4 लोकात 4 माणसात जातो ना त्यावेळी 4 लोक सांगतात कधीतरी की अरे दादा तुझ्या मुलीचं कीर्तन मोबाईलवर ऐकलं काय आनंद वाटला. माझा बाप त्यावेळी हे ऐकून धाय मोकळून रडला. माझ्या बापाच्या अंगावर मळालेले कपडे होते पण अभिमानानं छाती फुगून चालणारा तो माझा बाप होता. तो माझा बाप होता. तुम्हाला वाटत नाही आपला सुद्धा बाप असाच स्वाभिमानाने चालावा. 10वी 12वीच्या वयामध्ये आमची पोरं सैराट झाली. कॉलेजमध्ये बापाने पाठवलं कशासाठी ताईंनो दादांनो महागडी गाडी घेऊन दिली बापाने कशासाठी 4 विषय ठेवायसाठी. 10वी 12वीच्या वयात आमची पोरं सैराट झाली. तिने मला पाहिले
मी तिला पाहिले. पाहता पाहता 4 विषय राहिले. 4 विषय ठेवायसाठी बापाने तळहाताचा पाळणा केला. आईनं नेत्राचा दीपक करून तुम्हाला वाढवलं 4 विषय ठेवायसाठी. शोकांतिका आहे महाराज, शोकांतिका. लाज वाटते. आम्ही नाही सांगावं तर मग सांगावं कुणी. प्रत्येक महिन्यातून प्रत्येक राज्यातून 2-2 हजार मुली पळून जातात. 2-2 हजार मुली पळून जातात. झोपली आई, आमची आई. झोपलाय बाप, झोपलाय समाज. म्हणून या लेकरांना संस्काराची शिदोरी द्या. काल परवाची घटना आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, हॉस्टेल बंद झाले. तरुणी आपल्या गावाकडे यायला निघाली. वडिलांना फोन केला, बाबा माझी पहिली ट्रेन चुकली, मी दुसरी ट्रेन पकडली आहे. रात्री 3 वाजता घरी पोहोचेल. काळजी करू नका, माझी मैत्रीणही सोबत आहे. वडील म्हणाले, बेटा आज रात्रीच यायचं होतं का? उद्या सकाळची ट्रेन पकडली असतील. मुलगी म्हणाली, नाही बाबा आजपासून हॉस्टेल बंद झाले म्हणून आजच यावं लागल, आणि फोन ठेवला. मात्र बाप रात्रभर जागा राहिला. रात्रभर दर काही मिनिटांनी फोन करून करून खात्री करत राहिला. 3 वाजता ट्रेन येणार होती स्टेशनला. बाप तिथं 2 वाजता जाऊन पोहोचला. 3 वाजता ट्रेन आली. मुलगी सुखरूप उतरली आणि बाप शांत झाला. पण आता विचार करा, ज्या बापाला मुलगी घरी येईपर्यंत सुखाची झोप लागत नाही, त्याच्या मुलीने अनोळखी व्यक्तीसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला, तर त्या बापाची अवस्था काय होईल? काय होईल अवस्था? अनेक वडील या धक्क्याने जगतच नाहीत, आणि जे जगतात ते रोज मरत राहतात. ताईंनो, रोज मरत राहतात. म्हणून हात जोडून विनंती करते, तुमच्या आईची तुमच्या वडिलांची मान झुकेल असं पाऊल कधीच उचलू नका. असं पाऊल कधीच उचलू नका. तुम्ही डॉक्टर नाही झाला तरी चालेल, इंजिनियर नाही झाला तरी चालेल, ताईंनो वकील नाही झाला तरी चालेल, प्राध्यापक नाही झाला तरी चालेल, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. असं कुठलंच काम करू नका. कारण ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा. ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई त्यालाच कळली रखुमाई. त्यालाच कळली रखुमाई. विठोबा चंदनाच्या झाडाच्या सहवासात दुसरी झाडं गेली, ती सुद्धा चंदनाचाच वास द्यायला लागतात. तसं आपण ज्या माणसांमध्ये उठतो, ज्या माणसांमध्ये बसतो, त्यांचाच परिणाम आपल्यावरती होत असतो. अभंगाचा शेवट.
गंग चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया। एका राजानं 2 पोपट विकत घेतले, एक दिला कसायाच्या घरी, दुसरा दिला साधूच्या घरी। दोन्ही पोपट 2 घरी वाढू लागले। एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरात आला। पहिले आलं साधूचं घर। साधूच्या घराच्या भिंतीला छान पोपट अडकून ठेवला होता। तो पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब काय महान आहात, काय सुंदर कीर्ती आहे तुमची, तुमचा विजय असो, तुमचा जय जयकार हो। हे ऐकून राजाला कौतुक वाटलं। राजा म्हणाला, प्रधान काय सुंदर बोलतो हा पोपट, याला काहीतरी बक्षीस द्या। ठरलं, पुढे गेले। पुढे आलं कसायाचं घर। कसायाच्या घराच्याही भिंतीला पोपट अडकून ठेवला होता। तो पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब काय मूर्ख आहात, तुम्हाला अक्कल तर जराशी नाही, राज्य कसं सांभाळावं याचं काय भान तुम्हाला नाही, तुमच्यासारखा राजा नसलेलाच बरा। हे ऐकून राजाला राग आला। राजा म्हणाला, प्रधान याला काहीतरी शिक्षा द्या। साधूच्या घरच्या पोपटाला बक्षीस आणि कसायाच्या घरच्या पोपटाला शिक्षा। ठरल्याप्रमाणे कार्यक्रम चालू झाला, पण त्याच वेळी साधूच्या घरचा पोपट बोलला। तो म्हणला, राजे साहेब त्याला शिक्षा देऊ नका, त्याची काही चुकी नाही। वास्तविक तो आणि मी दोघं सख्खे भाऊच आहोत, पण आमच्यावर संगतीचा परिणाम झालाय। तो कसायाच्या घरी वाढला, कसायाच्या घरचा शिव्याशाप त्याच्या कानावर पडला, म्हणून तो तसं बोलला। मी साधूच्या घरी वाढलो, साधूच्या घरचा हरिपाठ, स्तुतिपाठ, भजन, कीर्तन माझ्या कानावर आलं, म्हणून मी तुमची स्तुती केली। हा त्याचा अवगुण किंवा माझा गुण आहे का? नाही, तर हा संगतीचा परिणाम आहे। ज्ञानेश्वर चिंतन करण्याचा प्रयत्न केला। काही चुकीचं वाटलं असेल तर माझं मला परत करा आणि योग्य ते घरी घेऊन जा। एखादी ओवी आवडली असेल ती घरी न्या, एखादं प्रमाण आवडलं असेल ते घरी न्या, एखादा शब्द आवडला असेल तो घरी न्या, एखादं वाक्य आवडलं असेल ते घरी न्या, एखादा अभंग आवडला असेल तो घरी न्या, एखादं चारित्र्य आवडलं असेल ते घरी न्या, आणि काहीच नाही नेता आलं शेजारच्याची चप्पल तरी न्या। सर्वांचे आभार मानते। माझे गुरुवर्य शिवचरित्रकार डॉक्टर प्रवीण महाराज दुशी यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत। आपल्या सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम होती। आपण सगळ्यांनी मिळून आजचं कीर्तन पुष्प हे भगवंताच्या चरणी अर्पण केलंय। सर्वांच्या मनापासून आभार, सर्व गावकऱ्यांचे आभार ज्यांनी मला आमंत्रित केलं। अशा मुंजाजी काका देशमुख यांचे सुद्धा मनापासून आभार। परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे,
साळुंखी मंजुळ बोलत असे वाली शिकवितो ध्वनी वेगळाची जय विठ्ठल जय जय